श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. ज्योतिषशास्त्रानुसार सध्या शनीची 7.5 ढय्याचा प्रभाव कोणत्या राशींवर आहे ते पाहूयात. मेष राशी. ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांसाठी शनीच्या 7.5चा पहिला टप्पा सुरू झालेला आहे. यावेळी तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात तुम्हाला अधिक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या खांद्यावर नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात आणि तुम्हाला मानसिक दबावाचा सामना करावा लागू शकतो. जरी हा काळ कठीण असला तरी तो तुमच्यामध्ये स्थिरता आणि मजबूत होण्याची क्षमता देखील विकसित करेल. तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागेल आणि तुमच्या योजनांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. मकर रास. ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीचे लोक यावर्षी शनीच्या 7.5च्या प्रभावातून बाहेर पडले आहेत. शनीच्या प्रभावाच्या समाप्तीसह हा काळ तुमच्यासाठी आनंदाचा आणि सकारात्मक बदलांचा असेल. आता तुम्हाला तुमच्या जीवनात आनंद, यश आणि समृद्धी अनुभवायला मिळेल. तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्याची ही वेळ असेल आणि तुमचा आत्मविश्वासही वाढेल. तुमच्या प्रयत्नांचे पूर्ण फळ तुम्हाला मिळेल. मीन रास. ज्योतिषशास्त्रानुसार मीन राशीच्या लोकांसाठी शनीच्या 7.5चा दुसरा टप्पा सुरू होईल. यावेळी तुम्हाला मानसिक आणि भावनिक दबावाचा सामना करावा लागू शकतो. स्वतःला समजून घेण्याची आणि तुमच्यातील संघर्षातून बाहेर पडण्याची गरज असेल. कौटुंबिक जीवनातही काही तणाव असू शकतो. हा वेळ तुमच्या आत्मविकासासाठी वापरा, जेणेकरून भविष्यात हा दबाव तुम्हाला सक्षम बनवेल. वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शनीची ढय्या संपेल आणि यावेळी तुम्हाला अडथळ्यांपासून आराम मिळू शकेल. तुमचा मानसिक ताण आणि समस्या सुटतील, त्यामुळे तुम्हाला आराम वाटेल. संघर्षातून बाहेर पडून यशाकडे वाटचाल करण्याची ही वेळ असेल. आता तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुन्हा ऊर्जा आणि प्रेरणा जाणवेल. कुंभ रास. ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीचे लोक शनीच्या 7.5च्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश करतील. हा असा काळ असेल जेव्हा तुम्हाला अनेक समस्यांपासून आराम मिळू शकेल. जीवनात स्थिरता आणि संघर्षानंतर आता तुम्हाला यशाची चिन्हे दिसू शकतात. तुमच्या सर्व कठीण काळात तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील. या टप्प्यात तुम्हाला जुन्या तणावांपासून आराम मिळू शकेल आणि तुम्हाला जीवनात एक नवीन मार्ग सापडेल. सिंह रास. ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीच्या लोकांना यावर्षी शनीची ढय्या असेल, जो त्यांच्या कौटुंबिक जीवनावर आणि आर्थिक परिस्थितीवर परिणाम करू शकतो. कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून तणाव असू शकतो आणि तुम्हाला आर्थिकदृष्ट्या काही आव्हानांनाही तोंड द्यावे लागू शकते. यावेळी तुम्हाला तुमच्या योजनांमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल, जेणेकरून तुम्ही कोणत्याही प्रकारची समस्या टाळू शकाल. कुटुंब आणि नातेसंबंधाच्या बाबतीत शहाणेपणाने वागा. धनुरास. धनुराशीच्या लोकांसाठी शनीचा ढय्या सुरू होत आहे आणि या काळात तुम्हाला करिअर आणि आरोग्याबाबत काळजी घ्यावी लागेल. या काळात तुम्हाला मानसिक ताण आणि आरोग्याशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा टाळा. तुम्हाला प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल, जेणेकरून तुम्ही कोणत्याही प्रकारचे अडथळे टाळू शकाल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.